मुंबई के बोरीवली पश्चिम स्थित शिमपोली के मधुराम हॉल में रंग संस्था की अध्यक्ष वैशाली चौहान द्वारा महिला उद्यमियों को प्रोत्साहित करने के उद्देश्य से 3 दिवसीय प्रदर्शनी एग्जीबिशन का भव्य आयोजन किया गया। प्रदर्शनी में भारतीय और महाराष्ट्र की समृद्ध संस्कृति की झलक देखने को मिली, जहां पारंपरिक कला, हस्तशिल्प और स्थानीय उत्पादों का आकर्षक प्रदर्शन किया गया। प्रदर्शनी में महिला द्वारा तैयार की गई इमिटेशन ज्वेलरी, पारंपरिक एवं आधुनिक परिधान, घरेलू उपयोग के बर्तन, खाद्य सामग्री, हस्तनिर्मित उत्पाद तथा विभिन्न कलात्मक वस्तुओं के स्टॉल लगाए गए। बड़ी संख्या में लोगों ने प्रदर्शनी का अवलोकन कर महिला उद्यमियों के प्रयासों की सराहना की। कार्यक्रम के मुख्य प्रमुख अतिथि एवं भाजपा के पूर्व सांसद गोपाल शेट्टी ने प्रदर्शनी का निरीक्षण किया और महिला उद्यमियों से संवाद भी किया। इस अवसर पर उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में महिलाओं को आत्मनिर्भर और स्वरोजगार से जोड़ने के लिए लगातार प्रयास किए जा रहे हैं। उन्होंने कहा कि वैशाली चौहान भी इसी दिशा में सराहनीय कार्य कर रही है और महिलाओं को अपने हुनर के प्रदर्शन तथा व्यवसाय को आगे बढ़ाने को बेहतर मंच उपलब्ध करा रही है। गोपाल शेट्टी ने विश्वास व्यक्त किया कि भविष्य में बोरीवली में और भी बड़े स्तर पर इस प्रकार की प्रदर्शनियों का आयोजन किया जाएगा, जिससे अधिक महिला उद्यमियों को अपने उत्पादों के प्रदर्शन और विपणन का अवसर मिल सके। रंग संस्था के अध्यक्ष वैशाली चौहान ने बताया कि यह प्रदर्शनी 3 दिनों तक आम नागरिकों के लिए खुली रहेगी। उन्होंने कार्यक्रम में उपस्थित सभी अतिथियों एवं सहयोगियों को आभार व्यक्त करते हुए विशेष रूप से गोपाल शेट्टी के मार्गदर्शन की सराहना की। उन्होंने कहा कि शेट्टी के सहयोग और प्रेरणा से महिलाओं को आगे बढ़ने का उत्साह मिलना है तथा भविष्य में भी संस्था महिला सशक्तीकरण के लिए ऐसे आयोजन करती रहेगी। पुन्हा एकदा बोरिवलीत मधुराम हॉलमध्ये 3 दिवसाची प्रदर्शनी रंग या संस्थेच्या माध्यमातून वैशाली चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकार्य मिळून भरवलंय। खूप पहिल्या दिवशी सकाळीच खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे। सर्व महिला भगिनी घरगुती उत्पादन विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा संकल्पना आपण सर्वांचा होता। 2 दिवसापूर्वी मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या दालनात एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली। दिवाळीच्या आसपास एक मोठा प्रदर्शनी बोरिवलीत भरवण्याचा आमच्या मनात आहे आणि ह्याच्यातून महिलांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो आणि महिलांच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रदर्शनी आहे कळल्यानंतर जे घरगुती महिला असतात ते मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन येतात या कार्यक्रमात आणि हे एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आत्मनिर्भरची जी भाषा करतात, मला वाटतं हे आत्मनिर्भर बोरिवलीत साकारण्याचं काम वैशाली चव्हाणनी गेले काही वर्षापासून प्रारंभ केलाय। खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून तिला मिळतो। मी व्यक्तिगत त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। ज्या महिलांनी या प्रदर्शनीमध्ये भाग घेतला त्यांना मी सर्वांना म्हटलं मोठा काहीतरी विचार करा, काहीतरी मोठा करा म्हणून, आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण मोठा काही ना काही होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। मी रंगसंस्था चालवते, वैशाली चव्हाण माझं नाव आहे आणि आपण हे एक्झिबिशन आज, उद्या आणि परवा म्हणजे 31 जुलै, 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट या रोजी आपण केलेला आहे। तो हे एक्झिबिशन मी स्वतः क्युरेट करते, म्हणजे जे वेगवेगळे स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या बायका ज्या हँड पेंटेड कुर्तीज आहेत, ज्वेलरीज आहेत, अशा वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन आपल्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतात। त्यामुळे जो कस्टमर येतो त्यांना दरवेळी तिथे आपल्याला वेगवेगळं काही सर्व करता येतं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी घेता येतात। तो थोडंसं स्पेशल आणि हटके हे एक्झिबिशन असतं, म्हणून मी म्हणते की हे मी स्वतः क्युरेट करते एक्झिबिशन। सो हे एक्झिबिशन आता 3 दिवस आहे, आजपासून सुरू झालेलं आहे आणि दरवर्षी जसं तुम्ही मला रिस्पॉन्स देता आमच्या स्टॉलवाल्यांना, तसंच यावेळी पण येऊन तुम्ही नवीन स्टॉल जे आहेत त्यांना व्हिजिट करा, त्यांचे प्रोडक्ट बघा आणि आता पुढचा जो सीझन आहे फेस्टिवल सीझन, त्याच्या हिशोबाने पण बरेच नवीन स्टॉल्स आहेत। डेकोरेशन, होम डेकोर, गणपतीसाठी, दिवाळीसाठी, रक्षाबंधनसाठी, वेगवेगळ्या गिफ्टिंगसाठी वस्तू आहेत। सो तुम्ही या व्हिजिट करा रंग एक्झिबिशनला, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि दरवेळीप्रमाणेच नवीन काहीतरी द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे। सो प्लीज कम व्हिजिट रंग एक्झिबिशन। थँक्यू। महापौर बरोबर एक बैठक आली होती, काय मागणी होती त्यावेळेस, काय त्याचा रिस्पॉन्स काय होता आणि गोपाल शेट्टी साहेबांनी पण काय म्हणतात? हां, गोपाळ शेट्टी सर हे फार सपोर्टिव्ह आहेत। ते दरवेळी एक एक्झिबिशनला माझ्या व्हिजिट करतात
वेळात वेळ काढून जस्ट एक राऊंड मारून जातात की काय महिला उद्योजक काय काय काम करतायत, काय प्रकारच्या ते स्ट्रगल करतायत किंवा कुठून कुठून वेगवेगळ्या पुणा, नाशिक, सांगली, साताऱ्यावरून आपल्याकडे स्टॉल येत आहेत. त्यांना आवर्जून भेटतात, काय प्रश्न आहेत त्यांचे डिस्कस करतात आणि त्या हिशोबाने ते खूप छान आम्हाला सपोर्ट करतायत मला रंग या ऑर्गनायझेशनला. सो यावेळी त्यांनी मीटिंगही अरेंज केली आणि आपले जे महापौर आहेत त्यांच्याबरोबर काही आम्ही पॉईंट डिस्कस केलेले आहेत. सो ते लवकरात लवकर पॉईंट आपले त्याच्यामध्ये सोल्युशन आपल्याला चांगलं मिळेल हे नक्कीच आहे. सो ते नक्की सोल्युशन मिळाल्यानंतर आम्ही तुमच्यावर शेअर करू आणि अजून रंग एक्झिबिशन सारखे अजून काही संस्था आहेत त्यांना ते बेनिफिट्स मिळतील.